मित्रांनो, मी आज आपल्यासाठी खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की ती एक छोटीशी गोष्ट आपल्याला आजाराला आमंत्रण देते. म्हणजे एखादा ट्रिगर फॅक्टर असा असतो की आपल्या याची कल्पना नसते की आपल्याला या गोष्टीमुळे आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे म्हणून. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय? लिंगातली ताठरता निघून जाणे. थोडीफार लिंगातली ताठरता असणे किंवा कमी असणे, किंवा आपण ज्यावेळेस आपल्या बायकोबरोबर शरीर संबंध करायचा त्यावेळेस लिंगातली ताठरता निघून जाणे, यास आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हणतो. मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शनचे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी आपण काही कारणे पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या बायकोचे स्तन दाबले पाहिजे, आपल्या बायकोला बेडवर झोपून तिच्याशी शरीरसंबंध केले पाहिजे. तिचं शरीर जर सर्व पाहिलं तर आपल्या मनामध्ये एकच भावना येते की आपण हिला भोगलं पाहिजे. पण अनेकांच्या लिंगामध्ये ताठरता नसल्या कारणाने या गोष्टी त्यांना करता येत नाहीत. त्यामुळे शरीर संबंधापासून अशा लोकांना लांब राहावं लागतं. मग काही लोकांना असे गंभीर प्रॉब्लेम होतात की अनेकांच्या बायका वेगळं पाऊल उचलतात. त्यामुळे अनेक लोकांना अँझायटीचा प्रॉब्लेम येतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँझायटी अशी एक गोष्ट आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शनचं मेन कारण आहे. अनेक लोक ज्यावेळेस शरीर संबंध करत जातात त्यावेळेस त्यांच्या लिंगामध्ये म्हणावं अशी ताठर येत नाही. त्यामुळे ते आपल्या बायकोच्या लिंगामध्ये आपलं लिंग घालू शकत नाही. ह्या लोकांना तर असं वाटतं की आपलं लिंग टायमाला उठेल की नाही. अँझायटी बसल्यानंतर लिंगाला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नायट्रिक ऑक्साईड तयार होत नाही, आणि नायट्रिक ऑक्साईड जर तयार झालं नाही तर लिंगाला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे लिंगामध्ये इरेक्शन येणार नाही. तर मित्रांनो, जर आपला अँझायटीचा प्रॉब्लेम असेल तर अँझायटी पूर्णपणे क्युअर करता येते. एक साधी गोष्ट आहे, पण याला गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शनचं महत्त्वाचं कारण हे अँझायटी असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, अनेकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. अनेकांना हायपर ॲसिडिटी असते. ॲसिडिटी म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये तयार होणारं पित्त. काहींना हायपर ॲसिडिटी असते म्हणजे काय? अति प्रमाणामध्ये आम्ल तयार होतं. त्यामुळे ॲसिडिटी एक साधी वाटणारी गोष्ट, यामुळेही आपल्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. याचं कारण काय आहे हे आपण पाहूया. मित्रांनो, ज्यावेळेस आपण अन्न खातो त्यावेळेस ते कशासाठी खातो? तर आपल्या शरीराला व्यवस्थित न्यूट्रिशन मिळण्यासाठी. पण ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांना आपण जे अन्न खातो त्याचं व्यवस्थित पचन होत नाही, व्यवस्थित डायजेशन होत नाही, त्यांना इनडायजेशनचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शरीराला लागणारे जे महत्त्वाचे विटॅमिन्स असतात हे मिळत नाहीत. उदाहरणार्थ व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12. ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, बद्धकोष्ठीचा त्रास आहे, ज्यांना ॲसिडिटी आहे, त्यांच्या शरीराला व्यवस्थित व्हिटॅमिन B12 न मिळाल्या कारणाने नर्व प्रॉब्लेम तयार होतो. म्हणजे नर्व प्रॉब्लेम तयार जर झाला तर इरेक्शनला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे अनेक शरीर संबंधावर उपचार करणारे डॉक्टर हे व्हिटॅमिन B12ची तपासणी करतात. व्हिटॅमिन B12 जर नॉर्मल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर मित्रांनो त्याचा सरळ आपल्या लिंगाच्या इरेक्शनवर प्रॉब्लेम येतो. त्यामुळं आपण जर ॲसिडचा त्रास असेल तर ॲसिडिटी व्यवस्थित करून घ्या. मित्रांनो, ॲसिडिटी असा हा प्रकार आहे की त्यामुळे लाईफ अक्षरशः बर्बाद होऊन जातं. व्यवस्थित झोप लागत नाही, सतत करपट ढेकरे येतात, इनडायजेशनचा प्रॉब्लेम येतो, अनेक प्रॉब्लेम येतात. तर ॲसिडिटी उपचार घ्या, हे तुमच्या इरेक्शनचा प्रॉब्लेम होण्याचं कारण असू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, बॅड लाईफस्टाईल. जे लोक बॅड लाईफस्टाईल जगतात, म्हणजेच वेळेवर झोप न घेणे, व्यायाम न करणे, अल्कोहोलचं सेवन करणे, स्मोकिंग करणे, नको त्या गोष्टीची चिंता करणे, अनेक प्रॉब्लेम हे मित्रांनो जीवनामध्ये नसतातच, पण अनेकांना असं वाटतं की काहीतरी गंभीर गोष्ट होणार आहे, म्हणजेच माणूस चिंतेत जातो.
आणि रस्त्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे, स्मोकिंग केल्यामुळे, अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे आपल्या ब्लड व्हेसल जे असतात ते अक्षरशः लॉक होतात. त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून अनेक लोक बॅड लाईफस्टाईल जे जगतात ते करू नका. व्यवस्थित अन्नाचं ग्रहण करा, व्यवस्थित अन्न खा, वेळेवर झोप घ्या, अल्कोहोलचं सेवन करू नका, स्मोकिंग करू नका आणि खुश राहा. मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये खुश राहणं जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नुसत्या खुशीनेही तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. कारण खुश राहिल्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स बॅलन्स हा व्यवस्थित होतो. त्यामुळे खुश राहणे व लाईफ ही चांगली जगणे खूप गरजेचं असतो. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक अश्लील व्हिडिओ पाहतात. अश्लील व्हिडिओ पाहिल्यामुळे त्यांना पहिल्यांदा मजा वाटते, पण ज्यावेळेस हे अश्लील व्हिडिओ पाहतात त्यावेळेस त्यांचं डोपामिन हे वाढतं. म्हणजेच ज्यावेळेस हे रीलमधला शरीर संबंध पुरुष व स्त्रीचे पाहतात त्यावेळेस त्यांना मजा वाटते, त्यावेळेस त्यांना त्यांच्या लिंगामध्ये इरेक्शन येतं. पण ज्यावेळेस हे रिअल शरीर संबंध करत जातात त्यावेळेस हे डोपामाइन हे जे हार्मोन्स असतं हे क्रॅश होतं. अतिक्रमणाप्रमाणे तयार होतं. त्यामुळे अक्षरशः यांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. मित्रांनो, रिअलमधला शरीर संबंध पाहणे व रिअल शरीर संबंध यामध्ये डिफरन्स आहे. तर काही गोष्टी समजून घ्या. तुम्हाला जर असं वाटतं की आपल्याला हा प्रॉब्लेम नको, तर मित्रांनो डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. मी मुक्काम पोस्टिंगवर जाऊ या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे अनेक वर्षापासून एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मी हजारो लोकांना आत्तापर्यंत मित्रांनो बरं केलं आहे. माझी उपचार पद्धती खूप चांगली आहे. मी व्यवस्थित समजून सांगतो, व्यवस्थित औषधोपचार करतो व कायमस्वरूपी बरं करून टाकतो. मित्रांनो, माझ्याकडे अनेक भागातून वेगवेगळे लोक येतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, आमच्या काळामधले स्त्रिया ह्या खूप वेगळ्या स्त्रिया होत्या, पण आजच्या काळामधले मुलं मुली हे बिनधास्त शरीर संबंध करतात. अक्षरशः एक मुलीला 2-2, 3-3, 4-4 बॉयफ्रेंड आहेत. एका मुलाला 3-3, 4-4 गर्लफ्रेंड आहेत. आणि जर तुम्हाला चांगली एखादी मुलगी भेटली किंवा चांगला एखादा बॉयफ्रेंड भेटला किंवा चांगला नवरा जर भेटला तर तुमच्या जीवनामध्ये कसलेही प्रॉब्लेम असू द्या ते सॉल्व्ह करून संसार करता येतो. पण आजकालच्या मुली जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ते तुमची वाट पाहत बसणार नाहीत. त्यामुळे तुम्ही उपचार करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकलमधल्या गोळ्या खाऊन शरीर संबंध करू नका. प्रथम तुम्हाला ते लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी मदत करतील, पण नंतर अशी तुमची अवस्था होईल की तुमचं गोळ्या खाऊनही लिंगामध्ये ताठरता येणार नाही. मित्रांनो, नॅचरल शरीर संबंध करणं खूप गरजेची गोष्ट आहे. नॅचरल लिंगामध्ये ताठरता येणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे फालतू कोणत्याही गोळ्या सेवन करू नका. एकच सांगा, योग्य डॉक्टर उपचार घ्या. मी मित्रांनो खूप प्रामाणिक डॉक्टर आहे. मी पूर्ण आध्यात्मिक डॉक्टर आहे. मी यावर शरीर संबंधावर उपचार करीत असल्या कारणाने मला काही गोष्टी बोलावं लागतात. तुम्हाला जर विश्वासाने उपचार हवा असेल तर एकमेव पर्याय आहे माझ्याकडे उपचार घेणे. मित्रांनो, माझा स्क्रीनवर नंबर आहे, यावर कॉल करा. माझे ज्युनियर डॉक्टर्स यांच्याशी बोलून खर्च पाणी सर्व विचारा. किती वेळ यावं लागेल हे विचारा. काय ट्रीटमेंट घ्यावं लागेल हे विचारा. कशा पद्धती ट्रीटमेंट हे विचारा आणि मगच उपचाराला या. खात्रीशीर उपचार हवा असेल तर एकमेव पर्याय आहे आशिष हॉस्पिटल. डॉक्टर अशोक त्र्यंबके म्हणजेच माझे उपचार घेणे हे होय. मित्रांनो, गांभीर्याने जीवनाकडे पाहत चला, हसत खेळत राहत चला. जीवन हे एकदाच आहे. एकदा की जीवन संपलं तर याचा चित्रपट पुन्हा पाहायला भेटणार नाही. जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शरीर संबंध करणे. तुम्ही जर बाईला भोगत असाल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात. आणि जर तुम्हाला शरीर संबंध करता येत नसतील तर तुमच्यासारखा जगामधला बिगर नशीबवाला माणूस कोणीच नाही. तुम्ही फार अपयशी व्यक्ती आहात माझ्या भाषेमध्ये. सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्यात, पण जर शरीर संबंध करता येत नसेल तर खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या लिंगामधली ताठरता पूर्ण निघून गेलेली आहे किंवा कमी ताठरता आहे, आपलं वय झाले म्हणून ताठरता येत नाही आहे किंवा काही कारणास्तव ताठरता येत नाही, तर मित्रांनो ट्रिगर फॅक्टर हे पाहणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आमच्याकडे ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले जातात. प्रत्येक व्यक्तीची सोनोग्राफी केली जाते. समजून सांगितलं तुम्हाला हा कशामुळे प्रॉब्लेम आलेला आहे.
व पुन्हा येण्याची आवश्यकता नाही. सर्व तपासणी करून ट्रीटमेंट दिली जाते. खात्रीशीर उपाय हवा असेल तर या, उपचार घ्या व या आजारापासून कायमचे बरं होऊन जावा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल तर केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा